8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये रांगोळी मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचं उद्घाटन शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत विविध कला सादर केल्यात। त्याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा देखील दिल्या गेल्या। यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी येथे उपस्थित होते। महापालिकेच्या विविध विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्या साकारल्यात। महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश, पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता दिसून आली। तसेच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपले मेहंदी कलेतील कौशल्य सादर केले। शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मॅडम, महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आहेत, काय सांगता? सर्वांना माझा नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा। आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे। पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आपल्या महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।